आमच्या ठाण्याचं हे वैशिष्ट्य आहे की आमच्या ठाण्यामध्ये खूप तलावं आहेत आणि त्यातलं हे एक मासुंदा तलाव. आणि या मासुंदा तलावामध्येच बरोबर मधोमध वसलेलं आहे हे शंकराचं मंदिर. तशी शंकराची मंदिरं पण खूप आहेत आमच्या ठाण्यामध्ये. महाशिवरात्रीच्या दिवशी नक्की दर्शन. हॅलो फ्रेंड्स, आज महाशिवरात्रीनिमित्त आम्ही लघु रुद्र अभिषेकाचा हा इथे कार्यक्रम ठेवलेला आहे. ते लघु रुद्राभिषेक का असेल ते मला दाखवणार आहे. आम्ही पण त्याच्यासाठी आलो आहोत. पहिल्यांदा आलो आहोत अभिषेक करण्यासाठी. गाईज, हे आहे तलावपालीचं मंदिर. हे मंदिर ठाण्यामध्ये स्थित आहे, पाण्यामध्ये. तुम्ही बघू शकाल हे मंदिर पाण्यामध्ये आहे. आणि इथे येण्यासाठी खूप परमिशन्स लागतात आणि त्या परमिशन्स घेऊन आम्ही इथे आलेलो आहोत. आजी, तुमच्या नातवाने एवढा घाट घातलाय, तुमचं काय म्हणणं आहे? मला बरं वाटलंय, चांगलं आहे. आणि एवढा घाट घालून पण सगळं चांगलं देवाला म्हणावं, सगळं चांगलं होते, चांगलं होतं. यश मिळू दे त्याला. यश मिळू दे माझ्या नातवाला. नमस्कार गुरुजी. आज आपण जे लघु रुद्र करतो आहोत महाशिवरात्रीच्या दिवशी, त्याचं महत्त्व काय आहे? महादेवाचा अभिषेक केल्याने सर्व प्रकारची मनोकामना, सर्व सफलता आपल्याला प्राप्त होत असते. आणि महादेवाचं महाशिवरात्री हा पर्वकाल सगळ्यात विशेष मानला गेलेला आहे. महादेवाच्या पर्वकालामध्ये महाशिवरात्रीच्या दिवशी तुम्ही कोणतीही महादेवाची आराधना केल्याने ते संपूर्ण प्राप्त होते आणि सर्व मनोकामना आपल्या पूर्ण होतात. याच्याकरता लघुरुद्र अभिषेक करावा किंवा रुद्राभिषेक करावा किंवा महारुद्र करावा, अशा प्रकारे महादेवाचे पूजन कोणतेही तुम्हाला करता येतात. म्हणून महादेवाचे महाशिवरात्रीला महत्त्व दिलेले आहे. आणि किती वेळ लागणार आहे आपली ही पूजा? कमीत कमी लघुरुद्र जर केला तर 3 तासाचा वेळ लागतो. अच्छा, ठीक आहे, धन्यवाद. काय लाईटी बंद करायचं का? हॅलो फ्रेंड्स, तुम्ही बघू शकता या महारुद्रासाठी टोटल 10 ते 11 गुरुजींची टीम आहे. तर रात्रीचे 1 वाजले आणि आपण आता ही पूजा सुरू करतोय थोड्या वेळामध्ये. गाईस, थोड्याच वेळात आता ही लघुरुद्राची पूजा चालू होणार आहे. ही आहे एक पिंड आणि ही आहे स्वयंभू पिंड. ह्या पिंडीला जवळजवळ माझ्या मतानुसार 40-50 वर्ष झाली असावीत. पाणी आलो का? ॲज युजल या लोकांना भुका लागलेल्या आहेत. कुठेही जा, पण आधी पोटोबा मग विठोबा. हरीला भूक लागली. रात्रीचे वाजले 2, निऱ्याची चालली पूजा. आपल्या मित्रमैत्रिणी सगळ्या आता ते बसलेले आहेत. आपल्या लोकांसाठी वेळ द्यायलाच लागतोय की नाही? हो, मग काय, तुझ्यासाठी आम्ही आलो आहोत. आणि ते बाजूला तलाव आहे, तलावातनं साप येतात. ही घाबरली आहे बावळे. कोणीतरी उल्लू बनवला.
इथून साप येतात आत. मी तिला बोलले महाशिवरात्रीचा दिवस आहे, जर साप दिसला तर तुझं नशीब आहे ना. साप आहे त्याला आहे आणि मला भीती वाटते. फट्टू. अभिगोत्राणी सहसा कमायोजन वीरशतमन्युराजी जीवनापटना काळे जस्माकु सेनावतु प्रयसो इंद्रासन्नित बृहस्पती दक्षिणादित्य पुरोहित शोभा तुमच्यासोबत तुम्ही देखील हा लघुरुद्राभिषेक बघून पुण्यफल घ्या. आशीर्वाद घ्या देवाचा. तुमच्या सर्वांच्या आयुष्याचं भलं हो. देवाजवळ ही चरणी प्रार्थना. उत्तरे भवन्दस्मावते वावदावे क्वामिकांचितं
सगळ्यांनी उभे राहा इकडून काय त्यांना भेट राहू द्या आपण इकडे फक्त माझ्यासारखं तुला बोलू हॅलो फ्रेंड्स, अशा प्रकारे आमची आजची पूजा संपन्न झालेली आहे. रात्रीच्या आता वाजलेले आहेत 4, बरोबर 3 तास होऊन गेलेले आहेत. गुरुजी, पूजा संपन्न झाली ना सगळी? काय बाकी नाही ना बोलायचं? गाईज, दुसऱ्या दिवशी आम्हाला लगेच गावी निघायचं होतं दर्शनाला. सो आम्ही लवकर पॅकअप करून घरी गेलो. हॅलो फ्रेंड्स, हे आहे आमच्या किनवली गावाचं शंकर मंदिर. ठाण्यापासून 85 किलोमीटरवरती आमचं हे गाव आहे. शहापूरपासून 25 किलोमीटर आत. माझं बालपण या गावांच्या या रस्त्यांवरती गेलेलं आहे आणि मला खूप आनंद वाटतो जेव्हा मी माझ्या गावी येते. आज शंकराने मला माझ्या गावी बोलवलं दर्शनासाठी. आणि हे शंकर मंदिर आहे ते प्रॉपर माझ्या गावातलं आहे, किन्हवली गावातलं. हे मंदिर फार पुरातन असं होतं, पण आता त्याला रिन्यू करण्यात आलेलं आहे आणि हे आता असं दिसतं. ते पुरातन काळातलं जे मंदिर असतं ना, छान दिसतं ना, दाड्या बिड्या लावल्यात कशा. हां, आजी आज मस्त आपली दर्शनं चालली आहेत कालपासून. छान छान खूप मस्त चालल्यात. फिरणं होतंय मस्त. देवळात भिवळ्या पिंडन सगळे भेटतात. गणपती, हो ना. एकदम मज्जाच चालली आपली. कधी हा दिवस पुढच्या वर्षी कोणी बघितले, पुढच्या वर्षी कोणी बघितले. हो ना. या वर्षी आहे तर जायचं. आणि देव जेव्हा बोलवतो तेव्हाच जाणं तेव्हाच होतं ना. जायचं. तेच ना. सो फ्रेंड्स, हे आहे आमचे किनवली गावातलं संगमेश्वर या ठिकाणी वसलेलं हे शंकराचं मंदिर. आणि ही तिकडे पार्किंग आहे. दिसेल बघते पण मंदिर दिसतंय. खूप लांबून लांबून लोक इथे दर्शनाला येतात. बस स्वयंभू आणि जागृत आहे मंदिर. आमच्या या गावात ह्या मंदिरात जत्रा भरते. पेन मी तिथंच ठेवला का. फुलांचं दुकान असेल ना, तिथून घेऊ आपण फुलं. आहेत वाटे असतात. हां, तुम्ही आलेला पहिले इथे? किती वेळा. हां ना. माझं पहिल्यांदा येणं होतं इथे. कसं एवढं होतं? मी लहानाची मोठी झाली या गावात, पण माझं पहिल्यांदा या दर्शनाला शंकराच्या आले. कसं झालं दर्शन? मस्त छान झालं. अंधार होता पण चांगलं झालं. चांगलं झालं ना. आपण आलो आणि लाईटच गेली. आता एक दिवशी असंच येऊ. असं पण असतं. या वाढदिवसाच्या दिवशी देवाला आपण भेटायला आलो. चालेल चालेल.
आजच्या दिवसाचा वाढदिवस कोणाचा पहिला येतो तुझा माझा? शंकर भगवान. आज शंकर भगवानचा आहे ना. हो. तर पुढच्या वर्षी असं येऊन मधून जाऊ आपण. हलून जरा सगळे. काहीच आम्हाला कुंभमेळ्यात जायचा योग कदाचित नाही आला, देवाने आम्हाला नाही बोलवलं. पण आम्ही आमच्या या छोट्याशा कुंभामध्ये आता जाऊन स्नान तर नाही पण पाय बुडून येणार आहोत. आमच्यासाठी हाच आमचा कुंभ आहे. काय आजी? हो हेच आहे खरंच. हळू आहे, इथे खड्डा आहे, इथून या अशा. हां, सांभाळून. आमच्या आजींना खूप उत्साह असतो कुठे फिरायला. बाबा. आमच्या दोघांची मला जोडी आवडतं. आहे मस्तपैकी. आम्हाला पाहिजे तिथे आम्ही निघतो कधी पण फिरायला. वेळ आहे, इथून या, इथे बाहेर आहे. वेळ आहे चांगला. जान है तो जहान आहे. काय आजी? हो. मस्त एन्जॉय करायचं आयुष्य. करायचं. छान दिसतं. हो जाऊया ना, पाय फ्रेंड्स. अशा प्रकारे महाशिवरात्रीची आमची 3-4 दर्शनं झाली. खूप सॅटिस्फॅक्शन भेटलं. खूप डिवाईन एनर्जी होती आजच्या दिवसाची. ओम शांती. हर हर महादेव. गुड नाईट काय. गुड नाईट बोला ना येडे. अरे गुड नाईट तर बोला. तोंड का लपवते? तुम्हाला पोरगी बघायला आली काय?